जय जय रामकृष्ण हरी. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2025 पळसे या गावाच्या मुक्कामानंतरनं आज कुंदेवाडी या गावात आलेला आहे. लोणारवाडी पासून इकडं चाललेला आहे आणि मध्ये जाता इथं पुढं गोल्ड रिंगण आहे पुढच्या गावात. आणि या कुंदेवाडी गावात त्याचा उत्सव आहे दुपारचा, तसंच दुपारचं जेवण आहे. आणि वेगवेगळ्या घरांतर्फे किंवा ग्रामपंचायतीतर्फे किंवा छोटे मोठे अन्नदान प्रत्येक गावात सुरू आहेत. आणि या कुटुंबांकडून, तुमचं नाव काय आहे? सोनवणे विठ्ठल भाऊराव. सोनवणे कुटुंबाकडून देखील अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तर ही परंपरा ते किती वर्षांपासून राबवत आहेत त्यांच्याकडनं सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सांगा. ही परंपरा आमच्या आजोबापासून राबवतोय. दरवर्षी आमच्या तिथे 100-150 लोक जेव घालतात आणि 21 पोळ्या व रोख रक्कम अशी मंदिरात द्यायला लागते. बरं. आणि याच बरोबर वारी कोण घरात करतं का तुमच्या? हो, आई वारी करते दरवर्षी. दरवर्षी कोणत्या पालखी सोहळ्यासोबत? एकनाथ महाराज गोळेसर कुंदेवाडी. एकनाथ महाराजांकडून जातात का? हो. अच्छा अच्छा, मला वाटलं संत एकनाथ महाराज पैठणचे. अच्छा अच्छा, ते दिंडीचं नाव आहे एकनाथ. बरं बरं बरं. आणि तुम्ही केली का वारी? केली नाही, केली नाही. का बरं? आम्ही दरवर्षी जातो पण गाडी घेऊन जातो. मग चालत का जायचं? चालत जाऊ आता. कधी ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस. योग आणावा लागतो, येत नसतो, आणावा लागतो योग. बरं तायडे, नाव सांगतो. नमस्कार मंडळी, मी साक्षी सोनवणे. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपलं कुंदेवाडी गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. ही पालखी म्हणजे एक फक्त वारी नाहीये, या गावासाठी हा एक खूप मोठा सण आहे, जिथे छोट्यातल्या छोट्या घरापासून मोठ्यातल्या मोठ्या घरापर्यंत प्रत्येकाच्या घरात आमरसाचं जेवण असतं. आपल्या घरातून थोडं प्रमाणात काहीतरी अन्नदान घेऊन वारकऱ्यांचा आशीर्वाद घेणं हे एक मोठं आपण काय म्हणू, पुण्याचं काम प्रत्येकाकडून व्हावं ही एक मनातून इच्छा असते. आणि त्या पोटी आपण हे अन्नदान करतो. आणि खूप छान आहे ही परंपरा. एवढ्या जवळजवळ 51 वर्षांपासून आमच्या घरात आहे. आणि इथे मग सकाळी सकाळी साडा टाकणे, रांगोळी काढणे, त्यासाठी आपले घरचे पाहुणे किंवा अनेक वारकरी एकत्र येऊन सगळेजण असे एकत्र येतात ना, तो एक सणापेक्षा म्हणजे सणासारखंच ह्या वारीला साजरं केलं जातं. आणखीन कोणाला बोलायचं? मावशी तुम्ही सांग, बोल. माझे नाव यशराज गोरख सोनवणे. आपण आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे ही आपली पायदिंडी सोहळा साजरी करतो. आणि आपण प्रत्येक घरात वारकऱ्यांना जेवणासाठी आंबरस खाऊ घालण्यासाठी बोलवतो. आणि ही आपली परंपरा आहे. आपण घेतो तुला नाही बरं, या तू म्हण, या ना. बरं ठीक आहे, इकडे अजून एक प्रश्न आहे. बरं आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही पुण्याचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला तर साहजिकच पडणार प्रश्न आहे. कारण आमच्या इकडे ह्या टायमिंगला आंबे बंद होतात बरं का. तर तुम्ही आंबा रसाचं केलंय, तुम्ही पावडरचा केला, तसं काय नाही? नाही, बिलकुल. पण आम्ही स्वतः एक आंबे विकायला म्हणून आणतो. सिन्नर वरून घेणे काय आणि इथून देणे काय. आपण बघतो बरेच ठिकाणी मी असे भेसळ केलेले आंबे वगैरे असतात. पण आपला प्रयत्न असा असतो की वारकरी एवढ्या लांबून येतात, त्यांचे पोट म्हणजे व्यवस्थित राहावं किंवा आपण केलेलं अन्नदान जे आहे ते त्यांच्या अंगी लागो आणि त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्वतः आंबे आणून स्वतः त्याचा रस करतो, त्याच्यामुळे काही त्रास होणार नाही. असं कुठला आंबा? केशर, दसरी किंवा राजापुरी म्हणा. अशा तर्फे भव्य दिव्य पालखीचं स्वागत, दिंडीचं स्वागत आणि वारकऱ्यांचं स्वागत या गावातर्फे, या कुटुंबातर्फे करण्यात येतं. आणि दरवर्षी त्यांच्याकडनं ही परंपरा जतन हो ही संत निवृत्तीनाथांच्या चरणी, भगवंता चरणी प्रार्थना. जय जय रामकृष्ण हरी. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. बाई ग बिरबिर गोफन खडा मारिला. बाई ग
बिरबिर गोपन खडा मारिला दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता नंदाचा कानाबाई वाटेला होता कृष्णाने माठ फोडिला कानाने माठ फोडिला बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला बाई एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा दया दुधाचा बाई मोठा धंदा दया दुधाचा बाई मोठा धंदा कृष्णाने माठ फोडिला कानाने माठ फोडिला बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला बाई ग बिरबिर गोपन खडा मारिला। निवृत्तीनाथ महाराज की जय। सुंदर हे दान उभे तेवरी सुंदर हे दान उभे तेवरी सुंदर हे दान उभे तेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर निरंतर निरंतर दान तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका शुभामणी विराजित कंटिका शुभामणी विराजित हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर निरंतर हेचे दान निरंतर हेचे दान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची
सर्व सुख तुका माने माझे हेची सर्व सुख तुका माने माझे हेची सर्व सुख तुका माने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 आवडेन मागच्या वर्षी एकनाथ महाराजांची होती माऊली तुकाराम चांगदे महाराज स्वपन काका सगळं केलेलं आहे. आमच्याकडे ही एक दिंडी येत राहते पण आमच्याकडे कोणती ती जी त्र्यंबकेश्वरला येते ना ती वारीला जानेवारीमध्ये याची त्र्यंबक बेलापूरची बेलापूर संगीत. हा कोणाला म्हणायची इच्छा आहे?